हाय हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय मराठी यांना उपयुक्त असलेला उपघटक 3.4 निर्देश हा भाग अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील. चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला. बघा, आता आजच्या व्हिडिओचा आपला घटक आहे तो म्हणजे 3.4 निर्देश. आता निर्देश म्हणजे काय ते आपल्याला समजलं पाहिजे. तर निर्देश म्हणजे काय असतं, तर आपल्याला इथं काय करायच्यात की ज्या काही सूचना दिलेल्या आहेत प्रश्न सोडवण्यासाठी त्या सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि सूचनेप्रमाणे आपल्याला काय करायचं त्याचा पर्याय निवडायचा आहे. मग निर्देश म्हणजे वेगळा काही व्याकरणातला भाग नाही आहे. तर इथे काय करायचे, त्यांनी जो काही प्रश्न दिला असेल तो व्यवस्थित वाचायचा, त्यामध्ये ज्या काही सूचना दिल्या असतील त्या व्यवस्थित फॉलो करायच्या आणि त्याप्रमाणे प्रश्नाचा योग्य पर्याय निवडायचा आहे. आता आपण काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूयात आणि मग तुमच्या लक्षात येईल की इथे कशा प्रकारे प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. बघा, आता पहिला प्रश्न आपण बघूयात. काय सांगितले बघा, योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करायचे. आता योग्य शब्दांचा वापर म्हणजे काय, तर त्यांनी जे वाक्य दिलेलं आहे त्या ठिकाणी रिकामी जागा दिली, त्या ठिकाणी कुठलं योग्य शब्द येईल किंवा कुठला योग्य पर्याय येईल हा तुम्हाला शोधायचा आहे. आपण प्रश्न वाचूयात. काय दिलाय प्रश्न बघा, झाडावर येत असलेला साप पाहून चिमणीच्या पिल्लाने टिंबटिंब केला. आता त्यांनी 4 पर्याय दिले, त्यातील आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. आता तिथे पहिला पर्याय दिलाय गडगडाट. आता गडगडाट चिमणीची पिल्लं करतात का, तर नाही, ढगांचा गडगडाट असतो, त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा. दुसरा पर्याय बघा कडकडाट. कडकडाट हाही चुकीचा शब्द असेल, कारण कडकडाट हा विजेशी संदर्भात आहे किंवा विजा ज्यावेळेस कडाडतात पाऊस पडल्यानंतर त्यावेळेस आपण हा शब्द वापरतो. सळसळाट हाही चुकीचा शब्द आहे. मग योग्य पर्याय कुठला, तर साप बघितल्यानंतर चिमणीच्या पिल्लांनी काय केलं, चिवचिवाट केला. म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. प्रश्न दुसरा बघा काय आहे, पाय घसरून पडल्याने ॲनाचा पाय. आता काय घडतो बघा, आता वाक्य परिपूर्ण योग्यरित्या झालं पाहिजे. पाय घसरून पडल्याने ॲनाचा पाय मोडणे म्हणतो का आपण, तर नाही, मोडला असं म्हणतो. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर काय येईल, ॲनाचा पाय मोडला. कारण मोडणे म्हणजे चालू क्रिया, पडून गेलेली आहे ती, त्यामुळे पाय तिचा मोडला असणार आहे. तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न आहे, सुलभाने रमेशला विचारले, तुला ती पुस्तके का टिंबटिंब होती. आता याच्यामध्ये बघा, आता बरेच दिलेले आहेत की आवडली, आवडेल, आवड, आवडतात. आता ह्याच्यामध्ये योग्य असा शब्द बसवायचा आहे. काय येईल बघा, आता तुला ती पुस्तके का, आवडेल होती म्हणतो का, आवड होती म्हणतो का, आवडात होती म्हणतो का, तर नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, सुलभाने रमेशला विचारले, तुला ती पुस्तके का आवडली होती. पुढील प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा, आता एकावर एक ठेवलेल्या पोत्यांची टिंबटिंब असते. आता त्यांनी पर्याय दिलेत बघा, काय, अढी, चवड, थप्पी आणि मोळी. आता अढी कधी वापरतो आपण शब्द, तर अढी हा शब्द जर एखादी आंब्यांची पेटी असेल किंवा आंबे असतात तर आंब्यांसाठी आपण शब्द वापरतो अढी. त्यानंतर चवड हा शब्द कशासाठी असतो, भाकरीसाठी असतो, त्यामुळे हा पर्याय येत नाही. आता थप्पी मात्र काय असते, पोत्यांची असते आणि मोळी लाकडाची असते. म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नामध्ये आपण येतोय. प्रश्न क्रमांक 5, जलधारांचे ते नृत्य पाहताना टिंबटिंब हरपून गेले. आता बघा, दृष्टी किंवा नजर हरपून जात नाही, तर भान हरपते, हो ना. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल, भान. म्हणजेच प्रश्न क्रमांक 5चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा, आता प्रश्न काय विचारलाय,
तर योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करायची आहेत. आता पहिला प्रश्न. दौलतरावांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा अक्षय त्यांचा टिंबटिंब आहे. आता तुम्हाला नातेसंबंध कळालं पाहिजे की बहिणीच्या मुलाला काय म्हटलं जातं तर भाचा, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. वाघाची टिंबटिंब ऐकताच सर्व माकडे पसार झाली. आता वाघाची काय असते तर डरकाळी असते आणि सिंहाची काय असते गर्जना असते. त्यामुळं याचं उत्तर काय येणार आहे वाघाची डरकाळी ऐकताच काय झालं तर सर्व माकडे पसार झाली. आता पुढचा प्रश्न बघा. माझी मायभूमी संस्थेला 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांच्या सभासदांनी टिंबटिंब कार्यक्रम साजरा केला. आता इथे तुम्हाला बघा पर्याय दिले ते रौप्य, अमृत, सुवर्ण आणि हीरक. आता या शब्दांचा अर्थ कळाला पाहिजे. तर रौप्य म्हणजे काय असतं, जर 25 वर्ष पूर्ण झाली तर आपण काय म्हणतो रौप्य म्हणतो. अमृतचा अर्थ काय होतो, जर 75 वर्ष पूर्ण झाली तर त्याला आपण अमृत महोत्सव म्हणतो. आणि सुवर्ण महोत्सव म्हणजे किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण करतो तर 50 वर्ष. आणि शेवटचा पर्याय येतो हीरक महोत्सव. हीरक महोत्सव म्हणजे किती वर्षाचा असतो 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण हीरक महोत्सव करतो. आणि एक माहिती असू द्या, माहिती तुम्हाला, शताब्दी कधी केली जाते तर 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आता आपल्याला प्रश्न आहे कुठला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय केलं जातं. मग मगाशीच मी सांगितलं 75 वर्षाचा काय असतो अमृत महोत्सव. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. तर इथे आपण प्रश्न क्रमांक 3 सोडून झालेला आहे. आता पुढील प्रश्नाकडे आपण जातोय. बघा आता पुढचा प्रश्न येतो चौथा प्रश्न. गाता येत नव्हते पण सुलभाने सांगितले, माझा आवाज बसला आहे. म्हणतात ना नाचता येईना टिंबटिंब वाकडे. काय उत्तर येईल बाळांनो याचं उत्तर येणार आहे अंगण वाकडे. बरोबर ना. म्हणजे तिला तर गायला येतच नव्हतं, पण फक्त काय करायची मला येतं असं सुलभा दाखवत असे. आणि ऐनवेळी कार्यक्रमात काय म्हणाली ती माझा आवाज बसला आहे. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. बघा आता सायंकाळचे 6 वाजत आले होते, दिवस टिंबटिंब झुकत होता. आता संध्याकाळच्या 6 वाजता दिवस कुठे झुकेल, उत्तरेकडे नाही पश्चिमेकडे झुकतो, पूर्वेकडे उगवतो, मावळतीकडे उगवतीकडे. मग कुठला पर्याय बरोबर येईल तर मावळतीकडे. कारण मावळती म्हणजे संध्याकाळ होताना दिवस मावळलेला असतो. बरोबर ना. म्हणजे तो पश्चिमेकडे गेलेला आहे सूर्य, म्हणजेच तो मावळतीकडे झुकत होता. म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नामध्ये आपण येतोय अधोरेखित शब्दाचे सर्वाधिक योग्य रूप कुठले आहे ते सांगा. काय दिलेत बघा त्यांनी वाक्य. विमानाने मुंबई दिल्लीला पोहोचायला 3 तास लागतात. आता काय लिहावं लागेल तुम्हाला, मुंबईतून म्हणतो का नाही, मुंबईपासून म्हणतो का नाही, मुंबईकडून असेल का तर नाही. मग योग्य पर्याय काय तर मुंबईहून दिल्लीला पोहोचायला 3 तास लागतात. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 6चं उत्तर देखील शोधलेलं आहे. आता पुढील प्रश्नामध्ये आपण जातोय. बघा आता काय विचारलाय प्रश्न, तर पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द व त्याचा अर्थ अचूक आहे असा योग्य पर्याय निवडायचा आहे. आता काय सांगितले तुम्हाला, त्यांनी दिलेले शब्द आणि त्याचा अचूक पर्याय कुठला बरोबर आहे तो शोधायचा आहे. आता इथे काय दिले बघा, पहिल्यांदा दिलेलं आहे काय तर पीक. पीक म्हणजे धान्य, हे बरोबर आहे. आणि पीक म्हणजे कोकिळ, हेही बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक 1. आणि बाकीच्याचं मग काय होतं, हे चुकीचं होतं बघा. हा दिन इकडे पाहिजे होता, तो तिकडे आणलेला आहे त्यांनी. हा दिन म्हणजे काय असतो गरीब असतो, आणि पहिली वेलांटी दिलेला दिन म्हणजे काय असतो दिवस असतो. त्यामुळे तो पर्याय चुकला. त्याचप्रमाणे हाही पर्याय चुकला, हा देखील चुकलेला आहे. म्हणून आपल्या प्रश्न क्रमांक 7चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8 आणि 9.
यासाठी सूचना दिलेली आहे. रिकाम्या जागांसाठी पुढे दिलेल्या शब्दातून अचूक पर्याय निवडायचा आहे. काय प्रश्न आहे बघा. एकनाथ महाराज टिंबटिंब होते. धर्मराज होते का? तर नाही. धर्मराज कोणाला म्हटलं जातं? तर पांडवांमधला जो ज्येष्ठ आहे त्याला आपण काय म्हणतो? धर्मराज म्हणतो. ठीक आहे ना. आता पुढे जाऊयात. पर्याय क्रमांक 2 मध्ये या. शांतीचे सागर. तर हे वाक्यामध्ये हा शब्द योग्य बसेल. त्यानंतर अक्षर शत्रू म्हणजे निरक्षर माणूस, कुबेर म्हणजे श्रीमंत माणूस. म्हणून प्रश्न क्रमांक 8चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. आता आपण पुढच्या प्रश्नामध्ये येतोय. बघा आता पुढचा प्रश्न काय आहे. तो दैनिक वृत्तपत्राचा टिंबटिंब आहे. आता इथं काय महत्त्वाचं आहे किंवा ह्याला कुठलं समर्पक असं तुम्हाला अचूक पर्याय शोधता येईल. तर याचं उत्तर काय येईल बघा. तो कोण असू शकतो? संपादक असू शकतो. म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघूयात. अनु हा उपसर्ग कोणत्या शब्दाला लागणार नाही? आता उपसर्ग याचा अर्थ काय? तर ह्या शब्दाच्या अगोदर आपण अनु लावू शकतो का? तर अनुरूप हे बरोबर येईल. अनुमती हे देखील वापरतो आपण. अनुवाद असंही म्हणू शकतो. पण अनुजीव म्हणतो का? तर नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. आता पुढच्या पॉईंटमध्ये आपण येतोय. बघा उपघटक 3.4 आ सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. आता इथं काही नियमांचं पालन करायचं आहे. ते नियम पहिल्यांदा समजून घेऊयात आणि मग आपण त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सापडतात का ते बघूया. बघा आता परिच्छेदामध्ये एकमेकांना सुसंगत असणारी वाक्य असतात. वरच्या वाक्यांशी संबंधित असे खालचे वाक्य असते. असे परिच्छेद तुम्हाला 2 ते 3 वाक्याचे परीक्षेला दिलेले असतात. आता या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना वाक्याचा क्रम लक्षात घ्यावा लागणार आहे. बऱ्याचदा दुसऱ्या वाक्याचा क्रम पहिल्या वाक्याशी संबंधित असतो. त्यामुळे आपलं महत्त्वाचं काम काय आहे? पहिल्यांदा त्यांनी दिलेली सगळीच्या सगळी 3 वाक्ये नीट वाचायची आणि मगच प्रश्नांची उत्तरे फायनल करायची आहेत. नुसतं पहिल्या लगेच प्रश्न बघून उत्तरं लिहायची नाहीत. 3ही प्रश्नांची वाक्य वाचा आणि त्यानंतर काय करायचे? उत्तरं शोधायची आहेत. चला मग आपण सुरुवात करतोय त्या प्रश्नांवर आधारित काही उत्तरं कशी सापडतात किंवा कशी शोधायची त्यामध्ये आपण सुरुवात करूयात. बघा आता त्यांनी आपल्याला परिच्छेद दिलेला आहे. परिच्छेद म्हणजे नेहमीसारखा पॅरेग्राफ नाही आहे, तर 3च वाक्य आहेत. ते उलट्या सुलट्या क्रमाने दिलेले असतील. 3ही वाक्य व्यवस्थित वाचायची आणि त्यानंतर पुढे उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचा. बघा प्रश्न वाचते मी. चांगला 10-12 जणांचा टिंबटिंब लगोरी खेळण्यासाठी जमला. आता काय उत्तर यामध्ये लिहावं लागेल? तर थवा पक्ष्यांचा असतो. गठ्ठा पुस्तक वह्यांचा असेल. घोळका हा शब्द बरोबर येईल. जुडगा चाव्यांचा असेल. म्हणून प्रश्न क्रमांक 1 साठी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न बघा. स्नेहल आणि जयंतने आपापले टिंबटिंब वाटून घेतले. आता मुलं खेळायला बसलेली आहेत बरोबर ना. त्याच्यामुळे ते काय वाटून घेऊ शकतील? तर ते काय वाटून घेतील? तर हे सर्व मुलं जे खेळायला बसलेली आहेत ते एकमेकांबरोबर त्यांचे मुलं जे आहेत म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? भिडू असं म्हणतो. तर ते काय करतील? त्यातले भिडू एकमेकांबरोबर वाटून घेतील. बरोबर आहे का? बघा म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? तर ह्याचं उत्तर येईल भिडू. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा 2 टिंबटिंब तयार झाले. काय तयार झालं असेल? खेळण्याचा विषय चाललाय. ह्याचा अर्थ ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 संघ. ठीक आहे. लक्षात येते का सगळ्यांना? बघा आपण आता इथे 3 वाक्य वाचली आणि त्या 3 वाक्यांवरनं उत्तरं कशी शोधायची? उत्तरं लगेच लिहिण्याची घाई करू नका. 3ही वाक्यांवरनं नजर फिरवा आणि त्यानंतर मग पर्याय कुठला बरोबर येईल ते शोधायचा प्रयत्न करायचा आणि मगच तो गोल रंगवायचा आहे. आता आपण पुढच्या परिच्छेदामध्ये येतोय. परिच्छेद क्रमांक 2
बघा आता, पप्पू होताच टिंबटिंब स्वभावाचा. आता इथे पर्याय दिलेत भरपूर, भित्रा, चिडचिड्या, मन मिळवू, अबोल. पण आपण इथं लगेच कुठलाही पर्याय अचूक आहे असं म्हणू शकत नाही, कारण त्यासाठी दुसरं आणि तिसरं वाक्य बघितलं पाहिजे. कारण पहिल्या प्रश्नाची लिंक कुठेतरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वाक्यामध्ये असू शकते. म्हणून हा प्रश्न न सोडवता पहिल्यांदा आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारले ते बघूयात, म्हणजे आपल्याला पप्पूचा स्वभाव नक्की कसा होता ते समजेल. बघा आता, राज्य घेण्यास त्याने टिंबटिंब दिला. आता ह्यामध्ये कुठला अचूक पर्याय येऊ शकतो, तर यासाठी पर्याय येईल नकार दिला. बरोबर आहे का? आता तरी आपण तिसरं पण वाक्य बघूयात की हे येईल का बरोबर. तिसरं बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, त्याच्या अशा टिंबटिंब त्याला खेळात कोणी घेत नव्हते. दिसण्यामुळे असेल का, तर नाही. रडण्यामुळे पण नसणारे, हसण्यामुळे पण नाही, तर त्याच्या अशा वागण्यामुळे कुणी त्याला खेळायला घेत असणार. मग कसा वागत असेल तो, राज्य घ्यायला नकार दिलेला आहे. बरोबर ना? म्हणजेच काय असणार आहे, तर प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 3चं देखील उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. आता आपला प्रश्न क्रमांक 1 राहिला आहे. तर एक बघा, पप्पू होताच टिंबटिंब स्वभावाचा. आता का बरं मुलं त्याला खेळायला घेत नव्हती, याचा अर्थ पप्पूचा स्वभाव कसा असणार आहे, तर चिडचिड्या असणार आहे. हो ना? म्हणून आपण अशा प्रकारे बघा, नीट लक्ष द्या, मी प्रश्न कसं सोडवते ते. डायरेक्ट पहिला प्रश्न दिसला म्हणून लगेच पर्याय ठरवून मोकळं व्हायचं नाही. दुसरं वाक्य काय, तिसरं वाक्य काय, आणि मग तर्कसंगत असा विचार करा आणि त्यानंतर मग तुम्ही अचूक पर्याय निवडायचा आहे. गडबडीमध्ये लगेच भित्रा लिहिलं किंवा मनमिळावू लिहिलं तर उत्तरं चुकीची होतील, कारण पुढचं दोन्ही जी वाक्य असतील त्याचा ताळमेळ पहिल्या वाक्याशी लागत नसणार आहे. आता परिच्छेद क्रमांक 3 मध्ये आपण जाऊयात. बघा आता परिच्छेद क्रमांक 3, पावसाने गारपिटीने झोडपले म्हणून शेते टिंबटिंब झाली. आता बघा, गारपिटीने काय होतं, शेतकऱ्यांचं नुकसान होतं. म्हणजेच काय झालं असणार आहे, शेती सगळी उद्ध्वस्त झाली असणार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, शेतीचे सारे रूप टिंबटिंब गेले. आता कसं गेलं असणार आहे, भरून तर नसणार आहे, कारण शेतीचं नुकसान झालंय. आनंदून नाही, भिजून नाही, तर काय झालं असणार आहे, पालटून गेलं. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आता आपण पुढच्या परिच्छेदामध्ये येतोय. पाऊस पडून गेल्यावर आकाशात इंद्रधनुष्य दिसते, सतत, नेहमीच, कधी कधी रात्री. आता तुम्हाला थोडंसं इथं काय करायचं आहे, एक जनरल नॉलेज आपल्याला माहिती पाहिजे. आकाशात प्रत्येक वेळेसच पाऊस पडल्यानंतर इंद्रधनुष्य दिसतं का, तर नाही. म्हणून पहिला पर्याय चुकीचा. नेहमी दिसतं का, तर नाही, पण ते कधी कधी दिसतं आणि रात्री तर दिसतच नाही. आता ह्याचं कारण पण तुम्हाला भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही 10वीमध्ये याल त्यावेळेस इंद्रधनुष्यावर आधारित शास्त्रीय कारणे त्यामध्ये प्रश्न असतो की पावसाच्या दिवसामध्ये इंद्रधनुष्य दिसतं. मग का असं होतं त्याचं उत्तरही तुम्हाला सापडेल. पण आत्ता सध्या आपण मराठीमधला भाग अभ्यासतोय, त्यामुळं या वाक्याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा आता पुढचा प्रश्न काय आहे, त्याचे टिंबटिंब रंग पाहून सर्वजण हरकून जातात. काय बघत असतील लोक, तर त्याचं मनमोहक रंग. बरोबर ना? चित्रविचित्र रंग बघून माणूस घाबरून पळून जातो. भेसूर बघू शकत नाही, भडक रंगाने पण डोळ्याला आपल्याला त्रास होतो. पण हरकून कधी जातील, तर ते खूप सुंदर असेल तर हरकून जातील. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा, निसर्गाचा तो एक अद्भुत टिंबटिंब असतो. काय उत्तर येईल, तर याचं उत्तर येईल आविष्कार असतो. ओके, तर इथे प्रश्न क्रमांक 3 देखील आपण सोडवलेला आहे. आता आपण येतो काही सराव संचामधले प्रश्न शोधून बघूयात, त्याची उत्तरं सापडतात का तर तेही बघूयात.
बघूयात बघा आता पुढचा सराव संच दिला आहे. त्यांनी 3 पॅरेग्राफ दिलेले आहेत, 3 वाक्ये दिलेली आहेत. आता ह्या 3 वाक्ये वाचून त्याचा ताळमेळ व्यवस्थित लावून त्याचे अचूक पर्याय तुम्हाला शोधायचे आहेत. प्रश्न 1. गांधीजींनी देशासाठी टिंबटिंब उपोषण सुरू केले. काय येईल? नेहमी, उद्या आणि सतत हे चुकीचे पर्याय येतात, कारण ते त्या वाक्यामध्ये बसत नाही आहेत किंवा ते वाक्य परिपूर्ण वाटत नाही. पण ज्यावेळेस आपण आमरण हा शब्द लिहितो त्यावेळेस ते वाक्य योग्य वाटते. मग याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये येतोय आपण, त्याची इंग्रज सरकारला काय घ्यावे लागले असेल? तर दखल. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येईल दखल. आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. 2च दिवसात त्यांच्या सर्व मागण्या काय करण्यात आल्या असतील? दखल घेतली म्हणजे मान्य करण्यात आल्या असतील. म्हणजेच प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा परिच्छेद आपण बघूयात. बघा आता प्रश्न पहिला. राष्ट्रीय टिंबटिंब स्पर्धांसाठी क्रीडानगरी सज्ज झाली. क्रीडानगरी दिल्या याचा अर्थ इथं कुठल्या स्पर्धा होतील? क्रीडेच्या स्पर्धा होतील. म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. या स्पर्धांमधील सर्व राज्यातील कोणी भाग घेतला असणारे? क्रीडा स्पर्धा म्हणजे खेळाडूंनी भाग घेतला असणारे, हो ना. गायक घेतील का? वादक घेतील का? नर्तक पण घेणार नाहीत. पुढचा प्रश्न. विजेत्यांना उचित काय दिलं जाईल? पुस्तक नाही, वस्तू नाही, चिन्ह नाही, तर पुरस्कार दिला जातो. बरोबर ना. म्हणून तिथं वाक्यामध्ये प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता पुढच्या परिच्छेदामध्ये आपण येतोय. बघा आता शिशिर ऋतूनंतर टिंबटिंब ऋतूचे आगमन होते. आता तुम्हाला इथं काय माहिती पाहिजे? तर ऋतूंची नावं ओळीने माहिती असली पाहिजेत. बरोबर ना. तरच तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं नीट शोधता येतील. आता तुम्हाला माहिती पाहिजे तर बघा, पहिल्यांदी वसंत ऋतू असतो, मग ग्रीष्म येतो, त्यानंतर वर्षा, मग शरद, हेमंत आणि शिशिर. मग शिशिरनंतर पुन्हा फिरून काय येईल? तर वसंत ऋतू. म्हणून याचं उत्तर येईल वसंत ऋतू. या ऋतूत वृक्षवेलींना नवी काय फुटलेली असते? पालवी. कारण वसंत ऋतूमध्ये कुठले महिने येतात? तर चैत्र आणि वैशाख. आणि तुम्हाला आठवते चैत्र महिन्यामध्ये कुठला सण येतो मराठी? तर तो गुढीपाडवा असतो. गुढीपाडव्याला आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर सर्व झाडांना पालवी फुटलेली दिसते. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येईल पालवी. आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपण येतो. टिंबटिंबच्या गायनाने आसमंत भरून जातो. आता ह्या दिवसामध्ये कोण गात असतं? तर कुहू कुहू कोण गातं? कोकिळ. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येईल कोकिळ. तर अशा प्रकारे परिच्छेद क्रमांक 3चे देखील आपण प्रश्नांची उत्तरे शोधलेली आहेत. आता पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण. परिच्छेद क्रमांक 4 आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत तेही आपण बघूयात. बघा आता पहिला प्रश्न. मैदान टिंबटिंबनी खचाखच भरलेले होते. आता मैदानामध्ये खेळाडू खेळतात, पण बघणारे कोण असतील बाळांनो? सांगा बरं. कोण बघत असतील? तर प्रेक्षक. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. थोड्याच वेळात टिंबटिंबला सुरुवात झाली. आता ह्याचं उत्तर लिहिण्या अगोदर प्रश्न क्रमांक 3चं उत्तर बघा सापडते का? विजेत्या मल्लाला हिंद केसरी हा किताब देऊन गौरवण्यात आले. आता काय सांगितलं इथं? हिंद केसरी. मग ही स्पर्धा कोणाची आहे? मल्ल म्हणजेच कुस्तीची स्पर्धा. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं देखील उत्तर आपल्याला मिळालं पर्याय क्रमांक 3. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण येऊयात. परिच्छेद क्रमांक 5 आणि 3 वाक्य दिलेली आहेत. आता आपण त्याचं उत्तर शोधूयात. बघा आता पहिला प्रश्न. हे युग टिंबटिंबचे आहे, त्यामुळे जग अगदी जवळ आलेले आहे. आता हे युग कशाचं आहे? संगणकाचं. हे तुम्हाला वाक्यावरूनच कळालं असेल. टिंबटिंब काही सेकंदामध्ये जगातील कोणतीही माहिती आपण घरबसल्या प्राप्त करून घेऊ शकतो.
कशावरून आपण माहिती प्राप्त करून घेऊ शकतो? तर ह्याचं उत्तर येईल इंटरनेटवरून. त्यानंतर तिसरा शेवटचा प्रश्न, आपल्यापासून कितीही दूर असलेल्या व्यक्तीला आपण टिंबटिंबद्वारे काही मिनिटात किंवा काही सेकंदातच संदेश पाठवू शकतो. तर याचं उत्तर येईल ईमेल, कारण ह्यामध्ये संगणकाची चर्चा केलेली आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. आता काय दिले बघा, वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे. आता तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये काय करायचे, तर सूचना वाचायच्यात. काय केले सूचनेमध्ये दिलेले तुम्हाला, तर एक चुकीचा शब्द दिला असेल किंवा चुकीचं वाक्यामधला एक छोटा भाग दिला असेल, तो भाग शोधायचा आणि मग त्याचा योग्य पर्याय निवडायचा आहे. आता आपण जातोय त्या प्रश्नामध्ये. एक प्रश्न आपण सोडूयात आणि मग तुम्हाला ते समजले तर बाकीच्या प्रश्नांची उत्तरे पटपट सोडवता येतील. बघूयात आपण प्रश्न. बघा, तुमच्या वर्गाचा संघ खो खोमध्ये जिंकला म्हणून तुम्हाला आनंद झाला. आता काय चुकीचं आहे असं विचारले. मग आता जिंकल्यानंतर आपल्याला दुःख होतं का, तर नाही. मग दुःख झाले हे चुकीचे. मग दुःख झाले म्हणजे कुठे आहे, ड ऑप्शन दिसतोय. मग ड कुठे लिहिले, 1 2 3 4 पैकी, तर तिसऱ्या ऑप्शनला लिहिले, म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय, काल रात्री ऊन पाऊस पडू लागला. आता रात्रीच्या वेळी ऊन पडतं का ना, नाही पडत, नाही का, म्हणून ऊन हा पर्याय चुकीचा आहे. मग आता ऊन कुठे दिलेले, तर इथं 2 नंबरला दिलेले, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. चला आता पुढील प्रश्नाकडे आपण जातोय. सोपवलेले काम फत्ते केले मूल वडिलांनी. आता यामध्ये चुकीचा शब्द काय येईल बरं, तर मूल येईल, कारण ते सोडून बाकीचं वाक्य जर वाचलं तर बरोबर वाक्य वाटतं, म्हणून मूल असं लिहिलेला पर्याय क्रमांक 1 हे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर असेल. पुढच्या ठेस मागचा शहाणी का शहाणा, काय लिहितो आपण, तर शहाणा लिहितो. आपल्याला सांगितले, काय सांगितलेलं आहे, तर योग्य असा शब्द तिथे ठेवायचा आहे, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, तर शहाणा येईल. मग चुकीचं काय आलं, शहाणी. मग शहाणी लिहिलेला पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 4, म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. नैना निलेश गाणे गाते. आता गाणे गाते म्हटलंय, याचा अर्थ ती मुलगी असणार. मग वाक्य कसं होईल, नैना गाणे गाते, म्हणून निलेश असलेला पर्याय हा या प्रश्नाचा चुकीचा पर्याय आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. सराव संच 3.4 मध्ये काही प्रश्न दिले ते आपल्याला त्याची उत्तरं शोधता येतात का ते बघूयात आपण. बघा आता प्रश्न क्रमांक 1 ते 5 साठी सूचना दिल्यात. अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द राहतो, त्याचा पर्याय शोधायचा. म्हणजे चुकीचा जो शब्द आहे तो शोधायचा. बघा आता, तो राज्यकर्ते होते कुशल शिवाजी महाराज हे. आता ह्याचं वाक्य कसं येईल, तर शिवाजी महाराज हे कुशल राज्यकर्ते होते. मग तो चुकीचा पर्याय आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. पूर्वेकडे उगवतो कधी कधी नेहमी सूर्य. आता ह्याचं वाक्य योग्य कसं येईल, सूर्य नेहमी पूर्वेकडे उगवतो, म्हणून कधी कधी म्हणजेच पर्याय 1 हे प्रश्न 2 क्रमांकचं चुकीचा पर्याय आहे. प्रश्न 3, पूर्ण केली आईवडिलांना आईवडिलांची इच्छा मोहनने. मग वाक्य कसं असेल, मोहनने आईवडिलांची इच्छा पूर्ण केली, म्हणून तुम्हाला विचारले चुकीचा पर्याय, तर तो चुकीचा पर्याय कुठला येईल, आईवडिलांना लिहिलेला पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न 4 मध्ये येतोय आपण. वडिलांना घातले वडिलांनी मुलांना शाळेत. आता काय येईल वाक्य, तर वडिलांनी मुलांना शाळेत घातले. मग वडिलांना हा चुकीचा पर्याय आला, मग तो कोण आहे, पर्याय क्रमांक 2, म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2.
आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा, गेलो मावशी इकडे राहण्यास, आम्ही सुट्टीत मावशीकडे. आता वाक्य कसं असेल, तर आम्ही सुट्टीत मावशीकडे राहण्यास गेलो. मग चुकीचं काय आलं, मावशी इकडे. म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता पुढच्या प्रश्नामध्ये जातोय आपण. बघा, आता काय प्रश्न आहेत, सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करायचे. म्हणजे योग्य असं वाक्याचा अर्धा राहिलेला भाग तुम्हाला लिहायचा आहे आणि पूर्ण करायचे. बघा, रोहन हेमंतला सांगत होता, गेलो होतो फिरायला काल मी. आता हे व्याकरणदृष्ट्या चुकीचं वाक्य आहे. फिरायला काल गेलो होतो मी, हेही चुकीचं वाटते. पण ज्यावेळेस असं म्हटलं जाईल की मी काल फिरायला गेलो होतो, त्यावेळेस ते वाक्य योग्य वाटते. म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात, त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्याचा जीव. आता काय येईल बरं, घाबरा झाला, भांड्यात पडला का दडपून गेला. तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, जीव तुटत होता. पुढचा प्रश्न, राज्यातील मुलकी व्यवस्था शिवरायांनी कशी ठेवली. आता बघा, शिवराय राज्यकर्ते आहेत. मग आता इथं राज्यकर्ते असणार आहेत, याचा अर्थ तो शब्दही तशाच तोलामोलाचा पाहिजे. आकर्षक हे उत्तर नसणार आहे. त्यानंतर विस्कळीत देखील नसेल. नीटनेटकी का चूक, तर हा राजा होता. शिवाजी महाराज हे काय आहेत, आपले राजे होते. त्यामुळे त्यांनी व्यवस्था कशी ठेवली असणार आहे, चूक. म्हणजे तिथं कुठलीच प्रकारची चूक राहिली नाही पाहिजे, असं अगदी व्यवस्थित ठेवली होती. म्हणून प्रश्न 3चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, राहुलने दाखवलेल्या प्रसंगामुळे गावातील मोठी दुर्घटना. काय येईल ऑप्शन, तर टळली हा पर्याय बरोबर येईल. म्हणून त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. जास्त जवळून टी व्ही पाहिल्याने डोळ्यांना काय होतो, त्रास होतो. म्हणून ह्याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, वाक्य नीट वाचल्यानंतर राहिलेला शब्द अशा प्रकारे आपण शोधू शकतो. आता सराव संचमध्ये आपण येतोय. काही प्रश्न दिले ते, त्यामध्ये रिकाम्या जागा दिल्यात, त्यातील योग्य शब्द तुम्हाला लिहायचा आहे. रोशनी, मला अभ्यासाला मदत टिंब का, काय करशील, काय पर्याय वापरेल, तर करतेस का असं म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे. आता शेतकरी कसं झाला असणार आहे, हवालदिल झाला. तानसेनांचे सुरेल गाणे ऐकण्यात दरबारातील लोक सर्व काय झाले, तल्लीन झाले. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न 4 बघा, रामजी काकांनी वर्गातील सर्व मुलांचे काय केलं असेल, आभार केले, अभ्यास केला, का सत्कार केला, का कौतुक केलं. तर पर्याय 2 हा बरोबर वाटतोय. म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2, कौतुक केले. आता पुढचा प्रश्न बघा, राजूच्या दांडगटपणामुळे त्याच्या मित्रांनाही काय झालं असेल, शिक्षा झाली, हो ना. मग आता इथे पर्याय 3 चुकीचा येईल, बक्षीस मिळू तर शकत नाही. त्यामुळे दुसरा पर्याय चुकीचा आला. पर्याय 1 चुकीचा. मग उत्तर आलं शिक्षा झाली, पर्याय क्रमांक 4. चला, आता पुढे अजून एक आपल्याला काय करायचं, नवीन त्यातलाच उपघटक अभ्यासायचा आहे. आणि तो आहे माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे. बघा, आता यातला एखादा प्रश्न तरी नक्कीच परीक्षेला पडतो. बऱ्याच वेळा आपण इंग्रजी शब्द इतक्या जवळचे झालेले असतात, त्यामुळं कुठलंही वाक्य असेल तर आपल्या तोंडून सहजच इंग्रजी शब्द पडतात आणि मग आपल्याला त्याचा पर्यायी शब्द मराठीमधला कुठला आहे ते माहीत नसतं. यासाठी यावर आधारित एक प्रश्न एक्झामला नेहमी पडतो. म्हणून आपल्याला मराठीतले आणि इंग्रजी या शब्दांचा योग्य असा अर्थ माहीत पाहिजेत आणि तो माहिती असण्यासाठीच आपण हा आत्ताचा भाग बघणार आहोत. बघा, आता ओळीने जाऊयात आपण.
काही शब्द दिलेले दिसतात तुम्हाला बघा. तर स्क्रीनवरती काही शब्द आहेत, त्याचा अर्थ आपण आधी समजून घेऊयात आणि मग प्रश्न सोडवायला सुरुवात करू. बघा, इन्फॉर्मेशन म्हणजे काय असतं मराठीमध्ये, त्याला आपण माहिती म्हणतो. टेलिव्हिजनचा अर्थ दूरचित्रवाणी. मॉनिटर म्हणजे कॉम्प्युटरचा जो पडदा आहे त्याला आपण काय म्हणतो, दृश्यपटल. प्रोग्रॅम, टी व्हीला प्रोग्रॅम बघतो त्याला मराठीत कार्यक्रम म्हणायचं. कीबोर्डचा अर्थ कळफलक असतो. रोबो म्हणजे यंत्रमानव. व्हिडिओ म्हणजे चित्रध्वनी क्षेपक. व्हिडिओ टेपचा अर्थ चित्रफीत असा होतो. चॅट म्हणजे गप्पा. ठीक आहे, शब्द आपण वापरतो, फक्त काय होतं बऱ्याच वेळा इंग्रजी शब्दांचाच वापर खूप वेळा होतो आणि त्यामुळे मराठी शब्द आपल्याला ते अनोळखी वाटायला लागतात. पण असं व्हायला नको, तुम्हाला मराठीतला अर्थ देखील कळायला पाहिजे. यासाठीच यावर आधारित एक प्रश्न पडतो परीक्षेसाठी. म्हणूनच आपण मराठी आणि इंग्रजी शब्द दोन्ही अभ्यासणार आहोत. टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. इंटरनेट म्हणजे आंतरजाल, मराठी भाषेत त्याला काय म्हणतो, आंतरजाल. सॅटेलाईट उपग्रह. सिस्टीम प्रणाली. कॅल्क्युलेटर गणकयंत्र. डिस्प्ले प्रदर्शक. ऑडिओ ध्वनिक्षेपण. न्यूजपेपर वर्तमानपत्र. कम्प्युटर संगणक. मोबाईल म्हणजे काय, भ्रमणध्वनी. प्रोजेक्टरला मराठीत काय म्हणतो, प्रक्षेपक. स्क्रीन म्हणजे पडदा. कॅमेऱ्याला मराठीत काय म्हणायचं, छायाचित्रक. विजन म्हणजे दृष्टी. हायलाईट्स म्हणजे क्षणचित्र. आणि फॉन्ट्स म्हणजे टंकसमूह. बघा, शब्द थोडेसे वेगळे वाटतील, पण हे शब्द मराठीमधले खरे शब्द आहेत. पण आपल्याला इंग्रजी शब्दांचा इतका सराव झालेला असतो की न कळतपणे तोंडातून आपल्या मराठीऐवजी बरेचसे इंग्रजी शब्द उच्चारले जातात. ओके, अजून काही शब्द बघूयात आपण. बघा, आता शब्द बघूयात आपण अजून. फोन म्हणजे काय, तर दूरध्वनी. त्यानंतर वेबसाईटला मराठीत काय म्हणतात, संकेतस्थळ. कम्युनिकेशनला मराठीत काय म्हटलं जातं, संवाद. युजर म्हणजे वापरकर्ता. कनेक्टिव्हिटी म्हणजे जोडणी. मेसेज म्हणजे संदेश. ऑपरेटिंग सिस्टीमला मराठीत काय म्हणतात, वापर प्रणाली. प्रिंटला मराठीत म्हटलं जातं छापील प्रत द्या. सॉफ्टवेअरचा अर्थ मराठीत होतो संगणकाची आज्ञावली. नेटवर्क म्हणजे एकमेकांशी जोडलेल्या संस्था. हार्डवेअर म्हणजे धातूपासून बनवलेले साहित्य. डिस्क म्हणजे तबकडी. ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर करा. प्रिंटर म्हणजे छपाई यंत्र. वेब म्हणजे जाळे. शेअर म्हणजे वाटणे. आणि 3D म्हणजे त्रिमिती. आता इथे आपण काही संगणकाशी आधारित मराठी शब्द बघितले. आता प्रश्न विचारतात तुम्हाला, ते प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आणि योग्य पर्याय निवडायचा. बघा, पहिला प्रश्न, वरील वाक्यात जो इंग्रजी शब्द आहे त्याचा मराठी शब्द तुम्हाला लिहायचा आहे. काय वाक्य दिलेलं आहे, राधिकाचा मोबाईल बाजारात हरवला. आता मगाशीच बघितलं आपण, मोबाईलला शब्द कुठला आहे, भ्रमणध्वनी. म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, कारखान्यात अवघड जोखमीची कौशल्याची कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रमानवाचा उपयोग केला जातो. मग यंत्रमानव म्हणजे काय असतं, तर रोबो. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, पुढील पर्यायातून चुकीची जोडी ओळखा. आता संगणक म्हणजे कॉम्प्युटर बरोबर आहे. त्यानंतर कार्यक्रमला आपण काय म्हणतो, प्रोग्रॅम म्हणतो. मग ही चुकीची जोडी आहे. मग आपल्याला चुकीचीच जोडी शोधायची आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. काय बघा, वर्तमान, तंत्रज्ञान, मेसेज, कळफलक. आता ह्यामध्ये मेसेज हा इंग्रजी शब्द आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. जगातील वैविध्यपूर्ण ज्ञान व माहितीचा खजिना कुठे मिळतो आपल्याला, तर आंतरजालात मिळतो, म्हणजेच इंटरनेटवर मिळतो. म्हणून याचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक 5 पर्याय क्रमांक 2.
आता पुढच्या प्रश्नात आपण येतो. बघा आता आता तुम्हाला काय करायचे ते मराठी किंवा इंग्रजी शब्द व्यवस्थित योग्य ठिकाणी भरायचे आहेत. टिंबटिंबच्या सहाय्याने आपण संगणकावरती टंकलेखन करू शकतो. कशाच्या सहाय्याने आपण टाईप करू शकतो तर कीबोर्डच्या, आणि कीबोर्डला मराठी शब्द आहे कळफलक. म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येईल कळफलक. त्यानंतर प्रश्न 2, सानिया टिंबटिंबवरून मैत्रिणीशी सतत बोलत असते. कशावर बोलत असेल ती? मोबाईलवरून. म्हणून मोबाईलला मराठी शब्द काय आहे? भ्रमणध्वनी. तिसरा प्रश्न बघा, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी इंग्रजी शब्द ओळखायचा. संवाद करणे. मग संवादासाठी कुठला शब्द आपण वापरतो? कम्युनिकेशन. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, युजर या शब्दाला मराठी शब्द काय? युजर म्हणजे वापरणारा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा, इन्फॉर्मेशन हा शब्द खालीलपैकी कोणत्या मराठी शब्दाचा पर्यायी शब्द आहे? इन्फॉर्मेशन काय कोणाला म्हटलं जातं? तर माहितीला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. आता प्रश्न 6वा बघूयात आपण. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. आता सायकल, बस, रेल्वे हे वाहतुकीची साधने आहेत आणि वाहन हा मराठी शब्द येतो. त्याचबरोबर हे वाहन या कॅटेगरीमध्ये ही बाकीची उदाहरणे येतात. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर वाहन येईल. आता टेबलाला मराठीत शब्द काय म्हटला जातो? मेज. पुढचा प्रश्न बघा, संगणकाशी संबंधित नसलेला शब्द कुठला आहे? आता संगणकाशी संबंधित नसलेला शब्द कुठला येईल? तर बघा, संगणकाला माऊस आहे. त्यानंतर आपण ईमेल करू शकतो, चॅटिंग करू शकतो. मग काय नसेल तर रेडिओ. म्हणून याचं उत्तर असेल तर प्रश्न क्रमांक 8चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आता शेवटचा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी संदेशवहनाचे कोणते साधन आधुनिक काळात वापरत नाहीत? तर आता आपण तार करत नाही, बरोबर आहे का? पोस्ट ऑफिसमध्ये बघा, तार हा पूर्वीच्या काळामध्ये पर्याय होता. एखादा माणूस परगावी असेल, परदेशात असेल तर तार करून त्यांच्याशी संपर्क साधला जातो. आता आपल्याला त्याची गरज नाही आहे, कारण आपण मोबाईलचा वापर करून किंवा व्हॉट्सॲप ॲपचा वापर करून आपण काय करतो? लगेचच एखाद्याबरोबर संपर्क साधू शकतो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण सराव संच, त्याचबरोबर ज्या काही सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचा वापर करून बऱ्याच प्रकारचे प्रश्न आपण त्याची उत्तरे शोधलेली आहेत. तर बघा, अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.